विदर्भ न्यूजची विशेष बातमी। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाडमध्ये अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाची जोरदार चर्चा। एका पोलीस उपनिरीक्षकाने बराच मलिदा लाटल्याची जनचर्चा। कारंजा पोलिसांच्या भूमिकेवर शहरामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण। कारंजा लाड शहरामध्ये मागील 2-3 दिवसापासून एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाने सर्वत्र चर्चेला उधाण आलेले आहे। या संवेदनशील प्रकरणामध्ये पोलिसांची नेमकी भूमिका आणि प्रकरणाची हाताळणी कशा प्रकारे झाली याबाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। प्राप्त माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलगी 3 दिवसांपासून बेपत्ता होती। या प्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन मुलगी ज्या फरसाणाच्या दुकानामध्ये कामाला होती त्या दुकान मालकाच्या नात्यातील एका व्यक्तीवर संशय व्यक्त केल्याची चर्चा आहे। मात्र या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने अधिकृत गुन्हा दाखल केला की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। काय आहे चर्चेचा विषय? संबंधित मुलीला पोलिसांनी शोधून पालकांच्या स्वाधीन केल्याचे सांगण्यात येते। मात्र या प्रक्रियेमध्ये संशयितांवर कायदेशीर कार्यवाही झाली का? तसेच मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यापूर्वी तिची रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। काही दिवसांपूर्वी या मुलीला दवाखान्यात नेण्यात आले होते अशी ही चर्चा असल्याने वैद्यकीय तपासणीचा मुद्दा अधिकच कळीचा ठरलेला आहे। दुसरीकडे हे प्रकरण कोणत्याही कठोर कायदेशीर कार्यवाही विना आपसामध्ये मिटवण्यात आल्याची कुजबूज शहरामध्ये रंगली आहे। गंभीर गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारे सामोपचाराची भूमिका घेतल्यास गुन्हेगारांचे मनोबल वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणे अत्यंत संवेदनशील असतात आणि सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना रोज डोळ्यासमोर घडत असल्यामुळे या प्रकरणामध्ये पारदर्शकता राखली जावी आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे। आता या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासन आपली अधिकृत बाजू कशी मांडते याकडे समस्त कारंजावासियांचे लक्ष लागले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।